बघा आज करायचे आपल्याला मांदेली. आता ही मांदेली साफ करून घ्यायची. आता साफ करून झालेले. आता स्वच्छ पाण्याने ती धुवायची. त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून काढायचं. आता याच्यात आपल्याला टाकायचं थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि कोकम. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा आपल्या मांजरीचा मेकअप करून झालेला आहे. आता तोपर्यंत आपण हे बोंबील साफ करून घेऊया. आता याला मध्ये अशा चिरा पाडून घेऊया. तर चिरा पाडून झालेले. आता स्वच्छ कपडा धुवून घ्यायचा. त्यानंतर ते खाली आथरायचा किचनवरती किंवा खालते कुठं पण. त्याच्यावरती चांगलं पिळून ते ठेवायचे. त्याच्यावरती आपल्याला पाटा ठेवायचा, म्हणजे ते पाणी निसरून जातं त्याच्यातलं. आणि असे गजगजीत वगैरे होत नाही. चला आता झाले का बघूया. बघा सर्व पाणी निसरलं त्याच्यातलं. आता आपण घेऊया चण्याचं पीठ. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा कुटलेला मसाला. आपल्याला जेवढं म्हणजे तिखट पाहिजे नसेल तर जास्त घ्यायचा, तिखट नाही पाहिजे नसेल तर कमी घ्यायचा. थोडीशी हळद, धना पावडर, मीठ. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं.
मिक्स झालेलं आहे आता हे. त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला कलरचा मसाला. आता हे सर्व परत मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स झालेलं आहे सर्व. जरा मांदेळीचा मेकअप झालेला होता. आता आपण मांदेळीला तळून घेऊया. ठेवायचा तवा. तेल टाकायचं. चला आता मांदेली तळून घेऊया. मेरा दिल पुकारे आजा, मेरे मन के सहारे आजा, भीगा भीगा है समा ऐसे में तू देखा, मेरा दिल पुकारे आजा. बघा आता मच्छी आपली तळून झालेली. आता आपण पलटी करून घेऊया. क्या करो सुना सुना है. आता आपल्याला तेल निथळ्या ठेवायचं. जाओ मैं कहाँ बस इतना मुझे समझो, भीगा भीगा है समा ऐसे तू देखा, मेरा दिल पुकारे आजा. आता आपण हे बोंबील तळून घेणार आहे. थोडंसं त्याला रवा लावायचा म्हणजे आणखी कडक होतात ते. बघा आता किती कडक झाले मस्त. आता याच्यामध्ये आपल्याला उरलेल्या तेलामध्ये आपल्याला भात असतो नुसता पेत त्याच्यामध्ये तो गरम करायचा. तो भात खायला इतका टेस्टी लागतो ना. तुम्ही एकदा करून बघा तसं.
बघा असं मस्तपैकी पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचं. आणि हा भात गरम गरम खायचा, खूप छान लागतो. बघा मच्छी फ्राय तयार झाली आपली.